बघा आता कसं आहे, एखाद्या ट्रान्झॅक्शन आहे किंवा एखाद्या ॲक्टिव्हिटीज आहे, ती सप्लाय असेल तर GST येईल. सप्लाय आहे तर सप्लाय कसला आहे, गुड्सचा आहे का सर्व्हिसेसचा आहे, हे आपल्याला कुठे कळतं, शेड्यूल 2 मध्ये. सप्लाय ऑफ गुड्स आहे का सप्लाय ऑफ सर्व्हिसेस आहे हे आपल्याला कोण सांगेल, शेड्यूल 2. ला आपण सुरुवात केली होती, बराचसा आपला पार्ट यातला बघितला आहे आपण. ट्रान्सफर बघितलं आपण, लँड अँड बिल्डिंग बघितलं, ट्रीटमेंट और प्रोसेस बघितलं, ट्रान्सफर ऑफ बिझनेस असेट. आपण 4 पॅरा त्याच्यामधले कंप्लीट केले होते. 4 पॅरा कंप्लीट केले होते. 7 पॅरा आहेत ना. शेड्यूल 2 कुठनं येतं, शेड्यूल 2 सेक्शन 7मधनं सब सेक्शन 1A. या 1A मध्ये आपल्याला ॲक्टिव्हिटीज और ट्रान्झॅक्शन टू बी ट्रीटेड ॲज सप्लाय ऑफ गुड्स किंवा सप्लाय ऑफ सर्व्हिसेस क्लासिफाय करण्याकरता शेड्यूल 2 आहे. यामध्ये आपण पहिला पॅरा बघितला ट्रान्सफरचा. ट्रान्सफरमध्ये ट्रान्सफर ऑफ टायटल इन गुड्स बघितलं, ट्रान्सफर ऑफ टायटल इन गुड्स बघितलं. जर गुड्सचं टायटल ट्रान्सफर केलं तर सप्लाय गुड्सचा होतो. जर ट्रान्सफर ऑफ राईट इन गुड्स दिले किंवा त्या ट्रान्सफर ऑफ अनडिवाइडेड शेअर इन गुड्स विदाउट द ट्रान्सफर ऑफ टायटल केलं तर काय येईल, सप्लाय सर्व्हिसचा होईल. आणखीन बघितलं आपण ट्रान्सफर ऑफ टायटल इन फ्युचर गुड्स. पहिल्या पॅरामध्ये ट्रान्सफरच्या पॅरामध्ये आपल्याला 3 प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज होत्या, ज्यामध्ये सप्लाय गुड्सचं आणि सर्व्हिसचं आहे हे बघितलं आपण. त्यानंतर मग लँड अँड बिल्डिंगमध्ये सप्लाय कसला आहे, लँड अँड बिल्डिंग आहे. जर लीज टेनन्सी ऑफ लँड असेल तर मग इथे सप्लाय सर्व्हिसचं आहे. लीज और लेटिंग आउट ऑफ बिल्डिंग असेल तरी सप्लाय सर्व्हिसचं आहे. लँड विकली तर GST येतो का, लँड सेल केली तर GST येतो का, लँड जर का सेल केली तर लँड सप्लायमध्ये येते का, लँडचा सेल सप्लायमध्ये येतो का. एक मिनट. भाड्याने देणं, भाडे तुम्ही भाडे करार करता. रेंट आणि लीज हे 2 वेगवेगळ्या प्रकारचे ॲग्रीमेंट असतात. त्याच्यावर तुम्ही भाड्याने देणार. एक मिनट. आपण शेड्यूल 3 बघितलं ना, शेड्यूल 3 बघितलं ना पहिले आपण. आता आपण शेड्यूल 2 बघतोय. तुम्ही शेड्यूल 3 विसरला आहेत म्हणजे लक्षामध्ये आहे शेड्यूल 3 का नाही आहे, आकाश. हां, मग एखादा प्रश्न विचारला त्याला लिंक आहे ना तिकडे. पॅरा नंबर 5, पॅरा नंबर 5 बघा. शेड्यूल 3 कुठनं येतो, सेक्शन 7 सबसेक्शन 2A मध्ये शेड्यूल 3. शेड्यूल 3 कशा करताय, नायदर सप्लाय ऑफ गुड्स नॉर सप्लाय ऑफ सर्व्हिसेस, ॲक्टिव्हिटीज किंवा ट्रान्झॅक्शन
निगेटिव्ह लिस्ट आहे, ट्रान्झॅक्शन ऑर ॲक्टिव्हिटीज आउट ऑफ स्कोप ऑफ GST आहे. मी प्रश्न काय विचारला, लँड जे विकली सप्लाय आहे का, लँडवर GST येईल का, सेल ऑफ लँड, सेल ऑफ लँड GST मध्ये येईल का? हां नाही ते पुढचं आहे, ते वेगळं आहे, ते बिल्डिंग्स आहे. सेल ऑफ लँड इकडे विषय संपला, अँड वेगळा विषय. लँडवर GST येणार नाही. लँड ज्यावेळेस परचेस केली जाईल, सेल केली जाईल, त्याच्यावर स्टॅम्प ड्युटी लागते, स्टॅम्प ड्युटी भरायला लागते. जर स्टॅम्प ड्युटी GST मध्ये सबस्यूम झाली असती तर मे बी GST आला असता. वेगळा टॅक्स लागतो, GST लागत नाही, त्यामुळे GST मध्ये येणार नाही. तसंच बिल्डिंग आहे, सेल ऑफ बिल्डिंग आहे. आता याच्यामध्ये बिल्डिंग तुम्ही जमिनीवरती बांधता. आता बिल्डिंग ज्यावेळेस बनत असते त्यावेळेस काम चालू, त्यात बुकिंग होतं. आपण शेवटचा पॉईंट कुठे सोडला होता, आपला आज पॉईंट चालला होता, ते कंप्लीशन सर्टिफिकेट मिळालं का मग GST येणार नाही. मग सब्जेक्ट टू क्लॉज B ऑफ पॅराग्राफ 5 ऑफ शेड्यूल 2. परत मी इकडे येतो त्या मुद्द्यावरती, आपण जे पॉईंट बघितले होते, पुढे ट्रीटमेंट ऑफ प्रोसेस आहे हे बघितलं होतं. पुढे ट्रीटमेंट ऑफ प्रोसेस काय, सर्व्हिस आहे. ओके, त्याच्या पुढे ट्रान्सफर ऑफ बिझनेस असेट बघितलं आपण. ट्रान्सफर ऑफ बिझनेस असेट एकतर परमनंटली दिली जाईल, ते सप्लाय ऑफ गुड्स आहे, आणि प्रायव्हेट हितकर्ता दिली. एक ट्रान्सफर डिस्पोजल बिझनेस असेट गुड्स आहे. दुसरं पुटिंग गुड्स टू प्रायव्हेट यूज. काही कारणास्तव वापरण्याचा गुड्स दिले आणि परत घेतले तर मग सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे, नॉन बिझनेस पर्पज. इथे हा बिझनेस नाही, भाड्याने देणार. एम्प्लॉई करता आपण इथं बघितलं की एम्प्लॉई करता दिलं. डिरजिस्ट्रेशन, रजिस्ट्रेशन कॅन्सल केलं जाईल, तेव्हा जे गुड्स असतील ते सप्लाय केले तर मानलं जाईल, आणि तो दी ॲक्टिव्हिटीज सप्लाय गुड्सची असेल. मग पुढे गेलो, पॅरा 5 मध्ये आलो आपण. पॅरा 5 मध्ये रेंटिंग ऑफ इमूवेबल प्रॉपर्टी, आणि पुढे B पॉईंट बघितला आपण. B पॉईंट आपण डिस्क्रिप्टिव्ह बघितला. आपण लास्ट आपण इकडे थांबलो ना. मग मी त्यावर प्रश्न विचारला की सेल ऑफ लँड मध्ये येशील का. हे आपण लास्ट डिस्कस केलं होतं. कंप्लीशन सर्टिफिकेट येण्यापूर्वी ₹1 जरी दिला, बुकिंग केलं ₹1 तरी मग GST लागणार. आणि कंप्लीशन सर्टिफिकेट जर मिळाल्यानंतर, आणि तुम्हाला हे बोलतो हे चुकलंय म्हणून, ते 7 हे जे आहे पहिले 7(1)D होतं, मग त्याला त्यांनी काय केलं 7 आठवतं ना, मी सांगितलं होतं ना लास्ट टाइम. हे माझं सेंटेन्स चेंज करायचं राहिलं इकडे. असं आहे ना 1, पुढे 1A आहे, हा इथे D होता तो 1A झाला. रीड विथ शेड्यूल 2 पॅरा 5B. आता आपण तेच बघतोय. ओके, हे सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे. कंप्लीशन सर्टिफिकेट मिळण्या अगोदर बुकिंग झालं असेल आणि बिल्डिंग कंप्लीट झाली ती कंप्लीशन सर्टिफिकेट मिळतं. मग शेड्यूल 3 मध्ये झालं नाही. शेड्यूल 3 मध्ये नॉट अ सप्लाय ॲट ऑल, गुड्स साईड सप्लाय नाही, सर्व्हिसचा पण सप्लाय नाही. खाली काय दिलं आहे, सेक्शन 7 टू रीड विथ शेड्यूल 3 एंट्री 5 पॅरा 5. इथे कन्फ्युजन होतं, म्हणून आपण एवढा डिस्क्रिप्टिव्हली हा पॉईंट बघितला ना, हा मुद्दा एवढा डिस्कस केला ना, आणि लास्ट टाइम मग मी एवढा घेऊन थांबवलं.
मला माहिती आहे मी विसरणार, आणि तिकडनं सुरू केलं. रिव्हिजन नाही केली तुम्ही ब्लँक होणार. 4 दिवसापूर्वी जे सांगितलं आहे ते 4 दिवसामध्ये तुमच्या लक्षात नाही आहे. तरी कमसे कम तुम्ही समरी नोट्स मी देतो खाली, त्याने रेफर केला थोडा वेळ काढून तरी काम होईल. हे ज्या प्रकारे खाली मांडलेलं आहे इकडे, हा पॉईंट सुरू झाला इकडे, या पॉईंटमध्ये काय बघितलं, खाली समरी नोट्स आहेत ना या ए बी आणि सी, 3 स्लाईड मिळून तुम्हाला मिळायला काय येत ना. कन्क्लूड काय केलं, आता पॅरा 5 बघतोय, रेंटिंग ऑफ इमूव्हेबल प्रॉपर्टी. पुढे बघितलं आपण कन्स्ट्रक्शन ऑफ अ कॉम्प्लेक्स बिल्डिंग सिव्हिल स्ट्रक्चर हे आहे. त्याच्या पुढे त्याचं एक्झाम्पल वगैरे सगळं बघितलं. ओके, आता पुढचा पॉईंट काय, पुढचा पॅरा 5मध्ये पुढची एंट्री काय, आता सप्लाय ऑफ सर्व्हिसेसमध्ये टेम्पररी ट्रान्सफर और परमिटिंग द यूज और एन्जॉयमेंट ऑफ एनी इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राइट. इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राइट इंक्लूड्स द फॉलोइंग, कॉपीराइट, पेटंट, ट्रेडमार्क्स आहे ना, दिसते ना इकडे. इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राइट इंक्लूड्स द फॉलोइंग, copyright, patent, trademarks, designs, any other similar right to an intangible property. टँजिबल आणि इंटँजिबल मध्ये फरक काय. हां, टँजिबलला तुम्ही टच करू शकता, त्याला तुम्ही हँडल करू शकता. इनटँजिबलची व्हॅल्यू असते पण तुम्ही याला फिजिकली टच करू शकत नाही. इनटँजिबल. इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट नॉर्मली treated as movable property, that is goods. Supply of service, temporary transfer or permitting the use or enjoyment of any intellectual property right shall be treated as supply of service. आणि शब्द काय इकडे, टेम्पररी ट्रान्सफर केले, परमनंट ट्रान्सफर नाही आहे. टेम्पररी ट्रान्सफर और परमिटिंग द यूज और एन्जॉयमेंट ऑफ एनी इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट. कॉपीराइट माझ्याकडे आहेत, मी तुम्हाला ते कायमस्वरूपी दिले तर परमनंट झालं, टेम्पररी दिले. सप्लाय ऑफ सर्व्हिस परमनंट ट्रान्सफर असेल परमनंट ट्रान्सफर ऑफ IPR इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट शॅल बी ट्रीटेड ॲज सप्लाय ऑफ गुड्स. बॅलन्स शीटला तुम्ही कुठे दाखवता, बॅलन्स शीटला दाखवता, कुठे दाखवता, कॉपीराईट, गुडविल वगैरे आपण दाखवतो ना, त्याची व्हॅल्यू आहे ना. मग ते ॲसेटमध्ये, मग ते परमनंट ट्रान्सफर केलं तर गुड्स आहे. आपण बघितलं फर्निचर परमनंट ट्रान्सफर केलं तर गुड्स आहे. फर्निचर वापरण्याकडे दिलं, सर्व्हिस आहे, सेम आहे. कॉपीराईट परमनंट ट्रान्सफर केले का, नाही. मग परमनंट कॉपीराईट असतात कुठे, बॅलन्स शीटला असतात, कुठे असतात. कॉपीराईट ॲसेट आहे की नाही आहे. कॉपीराईट, पेटंट, ट्रेडमार्क, डिझाईन हे ॲसेट आहे की नाही, पहिले हे बघा. जर ॲसेट आहे म्हणजे ॲसेट गुड्स असतात ना, मग ते परमनंट ट्रान्सफर केले तर ट्रान्सफर कसलं होईल, गुड्सचं होईल. मग टेम्पररी ट्रान्सफर केले, जर फर्निचर टेम्पररी दिलं सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे, आणि तेच फर्निचर परमनंट दिलं सप्लाय ऑफ गुड्स आहे. तसंच आहे कॉपीराईट, पेटंट, ट्रेडमार्कचं, फक्त ही वेगळ्या प्रकारची ॲसेट आहे म्हणून त्यांनी तिकडे स्पेसिफिकली मेन्शन केलेली आहे. एक्स लिमिटेड अलाउज द यूज ऑफ पेटंट प्रोसेस टू वाय लिमिटेड अगेन्स्ट कन्सिडरेशन ₹95 crores. 95 crores तुम्ही टेम्पररी यूज करा. मग टेम्पररी पिरियड 1 वर्ष असेल, 2 वर्ष असेल, किती पण असेल ते यूज करा. ते त्यांच्या ॲग्रीमेंटप्रमाणे ते यूज करतील. ओके, पुढची एंट्री काय, डेव्हलपमेंट, डिझाईन, प्रोग्रामिंग, कस्टमायझेशन, ॲडॅप्टेशन, अपग्रेडेशन, इन्हान्समेंट ऑफ इम्प्लिमेंटेशन ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सॉफ्टवेअर. पहिले सगळं आपण बँकेत जाऊन
पासबुक आहे किंवा कुठलं काही आहे हाती भरून घ्यायचं ना, नाही तर सगळं कम्प्युटर व्हायला लागलं, मग कम्प्युटरवरती स्टेटमेंट यायला लागलं, मग मशीन झाल्या, तिकडनं जाऊन पैसे काढता यायला लागले, स्टेटमेंट प्रिंट करता यायला लागलं. हे कशामुळे झालं? इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमुळे. म्हणजे पहिले मोठं रजिस्टर काढायचे, बघायचे किती पैसे बाकी आहेत, मग किती पैसे याला परत पाहिजेत, मग एंट्री करायची. मी मी अनुभव घेतला आहे का अशा प्रकारे. कम्प्युटरवरती जेव्हा अकाउंटिंग नव्हतं 90च्या अगोदर अशा प्रकारच्या गोष्टी होत्या. एखादा बॅलन्स किती आहे, किती बॅलन्स आहे कुठे कळणार. आज पटकन कम्प्युटर काढला, बटन दाबलं तर समजतं ना बॅलन्स किती आहे. विड्रॉ जेव्हा त्याला करायचं आहे तेव्हा पहिले काय सांगणार, त्या काउंटरवर जा, तिकडे एक क्लर्क बसलेला आहे, तो बघणार तुमचा अकाउंट नंबर काय, बॅलन्स किती आहे, मग तो सांगणार की याला पैसे द्या 1000, बॅलन्स सफिशियंट आहे, आणि तिथे तो एंट्री करणार 1000 रुपये ह्या व्यक्तीला काढायचे. किंवा मग त्याचे जे काय त्याला पैसे दिलेत, जो पार्ट बँकेकडे राहतो त्या सगळे पार्ट मग त्या क्लर्ककडे जाणार. मी काय भरता ते स्लिप भरता ना, त्या स्लिप हां विड्रॉ करायला पण पहिले स्लिप होती, चेक नव्हता. आता आपण चेकनी विड्रॉ करतो ना, तर पहिले स्लिपनीच विड्रॉ व्हायचं. ती स्लिप तिकडे दिली का त्यांच्याकडे तो पार्ट राहील, तो बँकेचा कॅशियर त्या क्लर्ककडे देणार. मग क्लर्क एंट्री करणार की यांनी एवढे पैसे काढले, जमा केलेली स्लिप आहे ती त्याकडे देणार. मग त्या रजिस्टरला एंट्री करणार रोजच्या रोज, कोणी किती पैसे जमा केले, कोणी किती पैसे काढले. मग प्रत्येक वेळेस पैसे काढायला गेला का पहिले तिकडे जाऊन तो बघणार पैसे आहेत की नाही, आणि मग त्याला चलन नंबर देणार की द्या याला पैसे, आणि एक टोकन द्यायचे, ते टोकन तिकडे जाऊन जमा करा, मग तुम्हाला पैसे मिळणार. टोकन दिलं म्हणजे त्याचे पैसे आहे ते चेक झालेले आहे. प्रोसेस फास्ट कधी होते, ज्यावेळेस सगळं कम्प्युटराइज केलं जातं. डेव्हलपमेंट झाली, डिझाईन झाली, प्रोग्रामिंग झाली, कस्टमायझेशन, अडॅप्टेशन, अपग्रेडेशन, इन्हान्समेंट, इम्प्लिमेंटेशन ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. बँक ऑफ इंडिया pays software development, design and maintenance charges to software development company to design, maintain, develop and upgrade and banking software for various activities of bank. The transaction between software development company and Bank of India is supply of service. वेगवेगळे सॉफ्टवेअर मिळतात. पूर्वी CDज मिळायच्या, पहिले फ्लॉपीज मिळायच्या, मग CD मिळायला लागल्या, मग DVD. आता तुम्ही ऑनलाईन डाउनलोड करू शकता सॉफ्टवेअर ऑनलाईन डाउनलोड करा, आणि तुम्हाला जो काय त्यांनी कोड दिला असेल तो यूज करा, किंवा तो ऑनलाईन ते व्हेरीफाय करतात आणि सॉफ्टवेअर चालू होतं. वापरता आपण सॉफ्टवेअर. आता त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर 2 प्रकारचे असतात. एक असतं टेलरमेड सॉफ्टवेअर, दुसरं असतं कस्टमाइज सॉफ्टवेअर. टेलरमेड सॉफ्टवेअर मेड ॲज पर द एक असं रेडीमेड सॉफ्टवेअर, दुसरं असं टेलरमेड सॉफ्टवेअर. आपण कपडे घेतो ना रेडीमेड आणखी टेलरमेड, तसं टेलरमेड म्हणजे कस्टमाइज सॉफ्टवेअर. कस्टमाइज सॉफ्टवेअरमध्ये काय म्हणतात त्याला, टेलरमेड, बनवून घ्यायचं, मला अशा प्रकारे पाहिजे सॉफ्टवेअर. इट इज टेलरमेड सॉफ्टवेअर. कस्टमाइज सॉफ्टवेअरमध्ये बघतो आपण, इट इज टेलरमेड सॉफ्टवेअर मेड ॲज पर द रिक्वायरमेंट ऑफ कस्टमर. दिस कॉन्ट्रॅक्ट इन्व्हॉल्व प्रोव्हिजन ऑफ सर्व्हिस, सप्लाय ऑफ सर्व्हिस. त्याचा इथे सर्व्हिस अकाउंट कोड येईल 998314 हा येईल. आणि तेच प्रीप्लॅक सॉफ्टवेअर रेडी आहे, सगळ्यांनी करा. तेच गेम आहे, तो गेम विकत तुम्ही घ्याल, सॉफ्टवेअर आहे ना ते पण. सेल ऑफ प्रीपॅक सॉफ्टवेअर. तुम्ही चेसचा गेम घेतला, चेस खेळायचा तुम्हाला, सॉफ्टवेअरच आहे हे. सेल ऑफ प्रीपॅक सॉफ्टवेअर सप्लाय ऑफ गुड्स आहे, त्याचा HSN वेगळा आहे. आणि जेव्हा सॉफ्टवेअर वापरायचं लायसन्स मिळतं, लायसन्स टू यूज प्रीपॅक सॉफ्टवेअर सप्लाय ऑफ सर्व्हिसेस. दिस सॉफ्टवेअर प्रीपॅक, कॅन, श्रिंक रॅप सॉफ्टवेअर. दिस सॉफ्टवेअर ट्रीटेड ॲज गुड्स वेन पुट टू एनी मीडिया. कुठल्याही मीडियामध्ये टाकले ते, मग त्यांना काय म्हणतात, प्रीपॅक सॉफ्टवेअर. आणि ते सप्लाय ऑफ गुड्स आहे. आणि सॉफ्टवेअरचं लायसन्स देणं, लायसन्स मिळणं सॉफ्टवेअर वापरण्याकरता, हे सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे.
आपण हेडिंग कुठलं बघतोय? सप्लाय ऑफ सर्व्हिस बघतोय. सप्लाय ऑफ सर्व्हिसमध्ये मुद्दा एवढाच आहे आपला, डेव्हलपमेंट, डिझाईन, प्रोग्रामिंग, कस्टमायझेशन, अडॅप्टेशन, अपग्रेडेशन, इन्हान्समेंट, इम्प्लिमेंटेशन ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सॉफ्टवेअर, एवढाच मुद्दा आहे आपला. आणि ते आपण एक्झाम्पल घेतलं, बँक ऑफ कुठल्याही बँकेमध्ये ज्यावेळेस तुम्ही बघता सगळंच कम्प्युटराईज झालं आहे. एका ठिकाणी तुम्ही पैसे भरता, दुसरीकडे जाऊन तुम्ही पासबुक प्रिंट काढू शकता. हे कशामुळे शक्य झालं आहे? इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमुळे, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमुळे. एका ठिकाणी पैसे भरायचे, दुसरीकडे जाऊन तुम्ही ATM मधून विड्रॉ करता. हे कशामुळे पॉसिबल झालं आहे? टेक्नॉलॉजीमुळे. पण टेक्नॉलॉजी डिझाईन कोण करतो? सॉफ्टवेअर कंपन्या करतात. पण त्यांचं जे काम आहे बँकेचं आणि सॉफ्टवेअर कंपन्यांमधलं, हे काम सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे. हे जे ट्रान्झॅक्शन आहे ते सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे. इथे आपला मुद्दा संपर्क होता. हा जो तुम्हाला खालचा पॉईंट दिला, हा पॉईंट तुमच्या एक्स्ट्रा नॉलेज करता आहे. कळलं? सॉफ्टवेअर दोन प्रकारचे असतात. हा जो वरचा मुद्दा होता इकडे, डेव्हलपमेंट, डिझाईन, म्हणजे सॉफ्टवेअर बनवून घेतलं, त्यांच्या गरजेप्रमाणे बनवून घेतलं, हे त्याला कस्टमाइज सॉफ्टवेअर म्हणतात. आणि काय सॉफ्टवेअर ही जनरल पर्पज असतात. MS ऑफिस आहे, सगळ्यांना लागणारच आहे. टायपिंगची कामं सगळ्यांकडे आहेत, कॅल्क्युलेशन सगळ्यांकडे आहेत, प्रेझेंटेशन सगळ्यांना बनवायला लागतं. त्यांच्याकरता टॅली सगळ्यांना करत आहे. पण टॅलीमध्ये तुम्हाला काहीतरी तुम्ही म्हणाल की नाही आम्हाला हे असं नाही, असं पाहिजे, मग तुम्हाला टॅली कंपनी त्यामध्ये काही बदल करून देते. दॅट इज कॉल्ड कस्टमायझेशन. आणि त्याचे वेगळे चार्जेस ते घेतात. मग ते सप्लाय ऑफ सर्व्हिस झालं. आणि टॅली तुम्हाला वापरण्याचं लायसन देत असतील तर लायसन हे पण काय झालं? सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे. हे सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे. सप्लाय ऑफ सर्व्हिसमध्ये आणखी पुढचा पॉईंट काय आहे? ॲग्रीइंग टू द ऑब्लिगेशन टू रिफ्रेन फ्रॉम अन ॲक्ट. ॲग्रीइंग टू द ऑब्लिगेशन टू रिफ्रेन फ्रॉम अन ॲक्ट or tolerate an act or a situation to do an act. आता ह्याच्यामध्ये आपण काय केलं? ह्याच्यामध्ये 3 मुद्दे आहेत. हे कळण्याकरता आपण ते स्प्लिट केलं, तुकडे केले त्याचे ऑरच्या पुढे आणि 3 लाईनला घेतलं. हे जे ट्रान्झॅक्शन आहे ह्यामध्ये काय दिलं आहे? ॲग्रीइंग टू द ऑब्लिगेशन टू रिफ्रेन फ्रॉम अन ॲक्ट. After referring to the aforementioned definition, the said clause can be broken into 3 parts which read as follows. एक काय त्यामधलं? ऑब्लिगेशन टू रिफ्रेन फ्रॉम अन ॲक्ट. दुसरं ऑब्लिगेशन टू टॉलरेट अन ॲक्ट और सिच्युएशन, ऑब्लिगेशन टू डू अन ॲक्ट. ह्या 3 ॲक्टिव्हिटीज वेगवेगळ्या आहेत आणि ह्या 3 ॲक्टिव्हिटीज सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे. तर आपण एक 1 बाय 1 बघूया. ऑब्लिगेशन टू रिफ्रेन फ्रॉम अन ॲक्ट काय आहे? means any act which binds a person of not to do or not doing a particular thing, a particular manner in a given situation. Okay? Mr. Rajesh, an employee of Infosys, agrees not to work with Tata Consultancy Services for at least 2 years. At least 2 years तिथे काम करू नका. By signing a non-compete agreement and against payment of ₹10 lakh, this refers to refrain from an act. त्याला हे न करण्याकरता काय केलं? ॲग्री करून घेतला, तयार करून घेतला त्या व्यक्तीला कंपनीने की ठीक आहे तुला आमच्या कंपनीनं रिजाईन करायचं आहे कर, पण दुसऱ्या कंपनीत जाऊन तू काम कर एक्सेप्ट टाटा कन्सल्टन्सी ॲटलीस्ट 2 वर्ष. आणि त्यासाठी त्याला कॉम्पेन्सेशन म्हणून ₹10 लाख दिले. त्याच्यावरती हे काय आहे? ऑब्लिगेशन आहे. आणि त्याकरता त्याला काय केलं? तयार केलं. ऑब्लिगेशन टू रिफ्रेन फ्रॉम अन ॲक्ट हे करायचं नाही. हे सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे. दुसरं ऑब्लिगेशन टू टॉलरेट अन ॲक्ट. बघा शब्द बदलला ना तरी थोडक्या प्रमाणात तुम्ही बघाल इथे ना करणे के लिए राजी करणं असा अर्थ आला आणि इथे सहन करणं.
की हे करू नको. आपण बघितलं ना फोर्बियन्स, कुठल्या प्रकारचं काय तुम्ही सहन करा. ॲक्ट म्हणजे करा आणि दुसरं ॲक्टच्या विरुद्ध काय करू नका किंवा सहन करा. ह्या तिन्हीमध्ये सर्व प्रकारची परिस्थिती कव्हर व्हावी म्हणून त्यांनी 3 प्रकारची स्टेटमेंट दिली. कोणाला तरी फायदा आहे, तुम्हाला काहीतरी मी करायला सांगतो त्यामुळे काय आहे तुमचा फायदा आहे, माझा फायदा आहे. पण समजा तुम्ही एखादी गोष्ट करत असाल त्यामुळे माझं नुकसान होणार आहे असं मला वाटत असेल तर तुम्हाला काय सांगेन, प्लीज हे करू नका. म्हणजे माझं होणारं नुकसान टळलं म्हणजे माझा फायदाच आहे ना. तो जो माझा लॉस झाला असता तो जर का मी लॉस टाळला तर माझा फायदा मिळवला मी. त्यामुळे एक तर एखादा व्यक्ती काहीतरी करतो म्हणून फायदा होतो आणि तो करत नाही म्हणून पण फायदा होतो. किंवा एखादा व्यक्ती आपल्याला विरोध करत नाही म्हणूनही फायदा होतो. मग तो विरोध करत नाही म्हणजे जे मी करतो आहे हे त्याला आवडत नसून पण, त्रास होत असून पण तो मला विरोध करत नाही, काय रिप्लाय करत नाही, त्याला आपण काय म्हणतो, टॉलरेट, सहन करा. ओके. ऑब्लिगेशन टू टॉलरेट अन ॲक्ट ऑर अ सिच्युएशन मीन्स टू ॲक्सेप्ट द occurrence or existence of an act or a particular thing which is imposed by a condition or circumstances in a contract. एक प्रकारचे कॉन्ट्रॅक्ट आहे, ॲग्रीमेंट. आता बघा, पेनल्टी ऑन अर्ली टर्मिनेशन ऑफ रेंटल ऑर लीज ॲग्रीमेंट. तुम्ही ॲग्रीमेंट केलं आहे 3 वर्षाचं, त्याच्या अगोदर जर का तुम्ही जागा सोडत असाल, दोघांचं ॲग्रीमेंट आहे, माझी जागा आहे, तुम्ही 3 वर्ष वापरायची. जागा तुम्ही 3 वर्ष वापरणार असाल तरच घ्या. सॉरी. आणि दुसरी गोष्ट, ही जागा मला गरज वाटली तर तुम्हाला मी 1 महिना नोटीस देऊन जागा ताब्यात घेऊ शकतो. सेम तुम्ही बोलाल की मी जागा 3 वर्ष वापरेन, पण जर का मला वाटलं इथे राहणं त्रासदायक आहे तर मी जागा सोडेन, 1 महिना अगोदर नोटीस देईन. पण जर 3 वर्षाच्या अगोदर जो कोण ॲग्रीमेंट ब्रेक करेल त्यांनी दुसऱ्याला कॉम्पेन्सेशन म्हणून 10,000 रुपये द्यायचे. ओके. अशा प्रकारचं ॲग्रीमेंट होऊ शकतं. समजते की नाही. माझी मोकळी जागा आहे, मला पाहिजे, पण ॲटलिस्ट मी 3 वर्षावर 3.5. तुम्हालाही सेफ्टी पाहिजे की जागा मी घेतल्यावरती मला 3 वर्ष पाहिजे, पण इन बिटवीन मध्ये काय डिस्प्यूट झालं एकमेकांबरोबर किंवा अशी काय अनएक्सपेक्टेड परिस्थिती उद्भवली तर जागा कोणी सोडू शकतो 1 महिना ॲग्रीमेंट देऊन, 1 महिना अगोदर नोटीस देऊन. पण त्यामुळे काय होईल, दुसरा व्यक्ती अडचणीमध्ये येईल, कारण करार 3 वर्षाचा आहे. त्यावेळेस तुम्ही नुकसान भरपाई म्हणून 10,000 रुपये द्यायचे. तसंच तुम्हाला मी लोन देतो आहे, हे लोन तुम्ही 5 वर्षामध्ये एक ठराविक EMI अमाऊंट आहे तुम्हाला द्यायची आहे, त्यामध्ये तुम्हाला रिपेमेंट प्लस इंटरेस्ट द्यायचं आहे. तुम्ही ॲग्री होता. माझा बिझनेस हा आहे की लोकांनी माझ्याकडनं पैसे घ्यावे आणि ते मला 3 वर्षामध्ये 4 वर्षांनी परत करावेत विथ इंटरेस्ट, तरच मी अर्निंग करीन ना. आणि कुठं मी पैसे घेतलेले असतात 8% आणि तुम्हाला मी पैसे देतो 10%, 2% मी कमवत असतो. हा बिझनेस आहे. पण जर का तुम्ही वेळे अगोदर पेमेंट कराल, जर वेळेच्या नंतर कराल तर इंटरेस्ट वाढेल, पेनल्टी होईल. आणि वेळेच्या अगोदर जरी केलं तरी पण तुम्हाला काय करायला लागेल, पेनल्टी द्यायला लागेल. पेनल्टी ऑन अर्ली टर्मिनेशन ऑफ रेंटल ऑर लीज ॲग्रीमेंट, प्री पेमेंट चार्जेस. प्री पेमेंट चार्जेस ऑन अर्ली पेमेंट ऑफ लोन इन्स्टॉलमेंट. ओके. आपण हे काय बघतोय, ऑब्लिगेशन टू टॉलरेट अन ॲक्ट ऑर अ सिच्युएशन. तुम्ही लोन अगोदर रिपे करताय तर तुम्हाला सर्टन अमाऊंट द्यावी लागेल. लोन क्लिअर झालं, पण वेळे अगोदर लोन क्लिअर केल्याबद्दल तुम्हाला प्री पेमेंट चार्जेस ऑन अर्ली पेमेंट हे बेअर करायला लागेल, टॉलरेट करायला लागेल. हे सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे. डिम्युरेज चार्जेस पेड टू द पोर्ट ऑथॉरिटी फॉर नॉट क्लिअरिंग द गुड्स. कस्टममध्ये गुड्स आले, ठराविक वेळेत ते क्लिअर करायला पाहिजे. ठराविक वेळेत क्लिअर नाही केलं तर त्याचे एक्स्ट्रा चार्जेस द्यावे लागतात. त्याला म्हणतात डिम्युरेज चार्जेस. हे पण सप्लाय ऑफ सर्व्हिसमध्ये येईल. ओके. आणि हे काय येईल, टॉलरेट अन ॲक्ट ऑर अ सिच्युएशन.
ऑब्लिगेशन टू डू अन ॲक्ट, मी तुम्हाला एक परफॉर्मन्स द्यायचं आहे, काहीतरी परफॉर्म करायचं आहे ड्युटी, मीन्स टू परफॉर्म ऑर टू डू समथिंग नेसेसरीली प्रिस्क्राईब्ड इन एन ॲग्रीमेंट. ॲक्टर ॲक्टिंग करतो, डायरेक्टर डायरेक्शन करतो, बरोबर आहे ना. प्रत्येकाचं जे काय काम दिलेलं आहे ते करायचं आहे. ज्याला ज्याकरता अपॉइंट केलं आहे किंवा ज्यांनी जी जबाबदारी स्वीकारली आहे ॲज पर ॲग्रीमेंट तो ते करणार. टू डू अन ॲक्टमध्ये काही कॉम्प्लिकेशन्स काय नाही ना. ओके. कॉन्ट्रॅक्ट और एनी अदर डॉक्युमेंट विच इज रिक्वायर्ड अंडर एनी लॉ फॉर द टाइम बिंग इन फोर्स. अ कंपनी एम might approach a distributor or trader not to deal in the goods of a competitor company against whom it is a stiff competition in the market, and if the trader obligates to do so for a certain consideration, it is obligation to do an act and is supply of service. तुम्हाला एखादी गोष्ट करण्याकरता न करण्याकरता जे ॲग्रीमेंट केलं जातं किंवा आपण एक्झाम्पल बघितली, तुम्हाला ह्यातनं काय कवर होतं एक म्हटलं सांगा मला. ऑब्लिगेशन टू रिफ्रेन फ्रॉम ॲक्ट, ऑब्लिगेशन टू टॉलरेट अन ॲक्ट सिच्युएशन, ऑब्लिगेशन टू डू अन ॲक्ट. एक सप्लायर आहे, एक रिसिपियंट आहे. सप्लायरची रिक्वायरमेंट काय, यात सप्लायर कोण आहे आणि रिसिपियंट कोण आहे. हे जे पहिले एक्झाम्पल आहे, राजेश हा एम्प्लॉई आहे, हा कंपनी सोडतोय. कंपनी काय सांगते, कंपनी सोडून जा पण टाटा कन्सल्टन्सीमध्ये काम करू नको. इथे सप्लायर कोण आहे, रिसिपियंट कोण आहे. एम्प्लॉई काय करतो, कन्सिडरेशन जो पे करतो, जो कन्सिडरेशन पे करतो तो सप्लायर असतो, रिसिपियंट असतो. कंपनी 10,000 रुपये देते एम्प्लॉईला, कशाबद्दल, तू तिकडे काम करू नको. मग तिकडे काम न करण्याची सर्व्हिस देतो आहे एम्प्लॉई, की तुमचा कॉम्प्युटर आहे तिकडे जाऊन मी काम करणार नाही, 10,000 रुपये द्या 2 वर्षाकरता. मग इथे सप्लायर कोण आहे, एम्प्लॉई. रिसिपियंट कोण आहे, कंपनी. दुसरं एक्झाम्पल आहे पेनल्टी ऑन अर्ली टर्मिनेशन ऑफ रेंटल लीज ॲग्रीमेंट किंवा प्री पेमेंट चार्जेस टू अर्ली पेमेंट फॉर लोन इन्स्टॉलमेंट. मी लोन घेतलेलं आहे, हे मला 5 वर्षामध्ये क्लिअर करायचं आहे. मी 3 वर्षामध्ये क्लिअर करतो. 3 वर्षामध्ये मी क्लिअर केलं तर मला आता फायनान्स कंपनीने 3 वर्षामध्ये क्लिअर करायला ते ॲग्री झाले. पण मला काय म्हणतात, आम्ही तुम्हाला ही सर्व्हिस देऊ पण त्याच्या अगेन्स्ट तुम्ही आम्हाला 1,000 रुपये द्यायचे अर्ली टर्मिनेशन चार्जेस म्हणून. मी म्हटलं ओके ठीक आहे, आपला करार 5 वर्षाचा आहे पण 3 वर्षात करायला द्या मला. कळलं. त्यांनी मला लोन दिलं आहे ते वेगळं ट्रान्झॅक्शन आहे, पण ॲग्रीमेंट काय 5 वर्षामध्ये रिपेमेंट करायचं. ते मी 3 वर्षामध्ये त्यांना रिपेमेंट करतो आहे आणि त्याकरता ते राजी होतात. पण काय सांगतात, आम्ही 1,000 रुपये घेऊ अर्ली टर्मिनेशन चार्जेस. ही सर्व्हिस आहे, ही मला मिळते आहे, माझा यातनं फायदा होतो आहे, माझा इंटरेस्ट कमी होतो आहे, पण त्याचं नुकसान होतं ना, 1,000 रुपये द्या. ओके. आणि तिसरं एक्झाम्पल बघितलं आपण आत्ता. नक्की बघा, तुम्ही मी जेव्हा एखादी गोष्ट सांगतो आहे तर तुम्हाला कन्फ्युजन कुठे होते लक्षात घ्या. तुम्ही तुमचं रिसिविंग कुठे ब्रेक होतं लक्षात घ्या. तुम्ही ऐकता ऐकता कुठे डिस्टर्ब होता लक्षात घ्या. एक ट्रान्झॅक्शन आहे, ते कोणामधलं आहे, ते कशा करता आहे, त्यामध्ये काय चाललेलं आहे हे लक्षात घ्या. आता आपण काय बघत होतो, बघत काय होतो इकडे की ऑब्लिगेशन टू रिफ्रेन फ्रॉम ॲक्ट, ऑब्लिगेशन टू टॉलरेट ॲन ॲक्ट सिच्युएशन, आणि तिसरं ऑब्लिगेशन टू डू ॲन ॲक्ट. एखाद्या परिस्थितीमध्ये 2 पार्टी आहेत, सप्लायर आणि रिसिपियंट, त्यांच्यामध्ये काही ॲग्रीमेंट आहे, त्याच्यामध्ये काहीतरी करा, काहीतरी करू नका किंवा काहीतरी सहन करा, अशा प्रकारचा कुठेही संदर्भ आला तर ही सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे. सारांश, कन्क्लुजन, क्रक्स एवढंच आहे.
बाकी सगळं सोडून द्या. ठीक आहे. ट्रान्सफर ऑफ द राईट टू यूज एनी गुड्स फॉर एनी पर्पज. आता एनी गुड्स म्हटलं का मुवेबल आले, इममुवेबल आले, बरोबर आहे. मग काय उरलं असेल ह्यात सगळं कवर होईल ना. ट्रान्सफर ऑफ द राईट टू यूज एनी गुड्स फॉर एनी पर्पज वेदर ऑर नॉट फॉर अ स्पेसिफाईड पिरियड फॉर कॅश, डेफर्ड पेमेंट और अदर वैल्यूएबल कंसिडरेशन. Mr. Gada shall transfer right to use of laptop and printer for a period of 6 months for an agreed consideration to Mr. Bide. The transfer of right to use laptop and printer shall be treated as supply of service. किती क्लॉज बघितले आपण सप्लाय ऑफ सर्व्हिसमध्ये? रेंटिंग ऑफ इम्युएबल प्रॉपर्टी. रेंटिंग ऑफ इम्युएबल प्रॉपर्टीमध्ये काय काय येतं? लँड बिल्डिंग येणार. ओके. बाकी तुम्ही विहीर बनवले, विहीर येणार, ब्रिज येणार, इम्युएबल प्रॉपर्टी. कंस्ट्रक्शन इंटेंडेड फॉर सेल, इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राइट्स, इंफॉर्मेशन टेक्नॉलॉजी सॉफ्टवेअर, टॉलरन्स नॉट टू डू एन ॲक्ट, ट्रान्सफर ऑफ राईट टू यूज द गुड. हे सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे. आता बघा स्पेसिफिकली डिफाईन केलं आहे कशाला कंपोजिट सप्लाय म्हणायचं. डिफाईन केलं आहे कंपोजिट सप्लाय कशाला म्हणायचं. तुमचा बिझनेस आहे गुड सप्लाय करण्याचा. आता सिमेंट सप्लाय करायचं. सिमेंट कोण घेणार? बिल्डर घेणार. बिल्डर काय सांगणार, तुम्ही हे सिमेंट जे आहे ते आम्हाला प्रॉपर पॅक करून आमच्या जिकडे कन्स्ट्रक्शन साईट आहे तिकडे काय करा, ट्रान्सपोर्ट करून द्या. पहिला तुमचा सप्लाय कसला आहे? सिमेंटचा आहे. ते सिमेंट तुम्हाला पॅकिंग करून द्यायला लागेल. म्हणजे तुम्ही गुड्सच्या बरोबरच पॅकिंग सर्व्हिस दिली. पॅकिंग करण्याकरता पण तुम्हाला काही गुड्स लागतील. बरोबर. पिशवी आणली, पिशवी गुड्स असेल त्याला तुम्ही काय रस्सी बांधाल किंवा वेगळं काय पॅकिंग कराल हे लागेल आणि मग ट्रान्सपोर्ट कराल. ट्रान्सपोर्ट पण सर्व्हिस आहे. तुमचा प्रिन्सिपल बिझनेस काय? सिमेंट बनवणं, मॅन्युफॅक्चर करणं किंवा सिमेंट डिस्ट्रीब्यूट करणं. एखादी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी सिमेंटचे एक्झाम्पल घेऊ, त्यांचं काम काय? सिमेंट मॅन्युफॅक्चर करणं. पण मॅन्युफॅक्चरिंग नुसतं करून दिलं जात नाही, त्याला पॅकिंग करायला लागतं. 10 किलोचं 50 किलोचं तुम्ही आम्हाला काय करून द्या, एका पिशवीमध्ये पॅक करून द्या. ते प्रॉपर सांडणार नाही अशा प्रकारे पिशवी आम्हाला पॅक करून द्या आणि प्लस ते ट्रान्सपोर्ट करून द्या. आता ट्रान्सपोर्ट त्या सिमेंट कंपनीला ट्रान्सपोर्ट करणं हा त्यांचा बिझनेस आहे का? नाही. पण गुड्स पॅक केल्याशिवाय, ट्रान्सपोर्ट केल्याशिवाय आणि जर ट्रान्सपोर्ट करत असतील आणि ट्रान्सपोर्टेशनचं अंतर जास्त असेल तर त्याच्याचं इन्शुरन्स पण काढायला लागतो. मध्ये काय ॲक्सिडेंट झालं, काय झालं तर गुड्स डॅमेज झाले, ते इन्शुरन्स क्लेम मिळाला. फार छोटी आपण इन्शुरन्स कंपन्या घेतात कारण ॲक्सिडेंट होण्याचं प्रमाण 10,000मध्ये एखादा असतं. त्यामुळे फार छोट्या अमाऊंटमध्ये त्याचा इन्शुरन्स निघतो. मग सिमेंट कंपनी काय करते? मॅन्युफॅक्चर करते, पॅकिंग करते, दुसरं ट्रान्सपोर्ट करते, इन्शुरन्स काढते. एका गुड्सच्या अगेन्स्ट तो गुड्स सप्लाय होण्याकरता मार्केटला त्यांना आणखीन 1, 2, 3, 4 एकाहून अधिक गुड्स किंवा सर्व्हिसेस प्रोव्हाइड करायला लागतात. आणि हे प्रोव्हाइड करणं हे नॅचरल बंडल आहे. ही बंडल सर्व्हिस झाली. हा बंडल सप्लाय झाला. गुड्स आणि सर्व्हिसेस एक बंडल बनलं आणि त्याला सप्लाय झाला. याला म्हणतात कंपोजिट सप्लाय. याला म्हणतात कंपोजिट सप्लाय. कंपोजिट सप्लाय आर डिफाइंड इन क्लॉज 30 ऑफ सेक्शन 2. कंपोजिट सप्लाय मीन्स a supply made by a taxable person. Supply made by a taxable person to a recipient consisting of काय दिलं आहे? consisting of
2 or more taxable supplies of goods or services or both or any combination thereof, म्हणजे एक गुड्स एक सर्विस, एक गुड दोन सर्विसेस, which are naturally bundled and supplied in conjunction with each other in the ordinary course of business, one of which is a principal supply. प्रिन्सिपल सप्लाय सिमेंट आहे, पण सिमेंट काय रेसिपियंट फॅक्टरीज जाऊन परचेस नाही करणार. डिस्ट्रीब्युटर जरी असेल तरी बिल्डर काय म्हणेल, मला क्वांटिटीमध्ये मटेरियल पाहिजे, मला ट्रान्सफर करूनच पाहिजे. किंवा जर का कॉम्पिटिशन आहे, 4 कंपन्या आहेत, तुम्ही 5वी कंपनी काढली, तर 4 कंपन्या जर ट्रान्सफर कर, किंवा समजा पहिले एकच कंपनी होती, एक कंपनी बोलेल मोनोपोली बिझनेस आहे, आमच्या इकडे तुम्ही या, तुमच्या पिशव्या घेऊन या, पॅक करा, ट्रान्सपोर्ट करा, घेऊन जा, आम्हाला गरज नाही. मोनोपोली आहे ना. पण जेव्हा कॉम्पिटिशन सुरू होते तेव्हा आम्ही तुम्हाला पॅकिंग करून देऊ, आम्ही तुमच्याकडे ट्रान्सपोर्ट करून देऊ, आम्ही तुम्हाला ट्रान्सपोर्टमध्ये लॉस होऊ नये, डॅमेज झालं तर आम्ही इन्शुरन्स पण काढू. म्हणजे मग याच प्रकारे सप्लाय करण्याची पद्धत बनते ना. नॅचरली जेव्हा सगळ्यांना याच प्रकारे काम करायला लागतं ते आपण काय म्हणतो, हे नॅचरल आहे. ओके, ह्याला काय म्हणाल तुम्ही, कंपोजिट सप्लाय. वेअर गुड्स आर पॅक्ड अँड ट्रान्सपोर्टेड विथ इन्शुरन्स, द सप्लाय ऑफ गुड्स, पॅकिंग मटेरियल, ट्रान्सपोर्ट अँड इन्शुरन्स इज अ कंपोजिट सप्लाय अँड सप्लाय ऑफ गुड्स इज अ प्रिन्सिपल सप्लाय. हे सिमेंट सप्लाय करणं हे काय आहे, प्रिन्सिपल सप्लाय आहे. पण सिमेंटचा बिझनेस होण्याकरता त्याला पॅकिंग, ट्रान्सपोर्ट, इन्शुरन्स हे करावं लागतं. त्यामुळे एका प्रिन्सिपल मुख्य सप्लायबरोबर आणखीन सप्लाय करावे लागतात. ह्याला म्हटलं जातं कंपोजिट सप्लाय. हे नॅचरल बंडल आहे. मग त्याचं काय, नॅचरली अशाच प्रकारे सगळे करतात, त्यामुळे हे नॅचरल बंडल झालं. दुसरं काय, वर्क कॉन्ट्रॅक्ट. वर्क कॉन्ट्रॅक्ट ॲज डिफाइंड इन क्लॉज 119 ऑफ सेक्शन 2. द फॉलोइंग कंपोजिट सप्लाय शॅल बी ट्रीटेड ॲज सप्लाय ऑफ सर्व्हिसेस. वर्क कॉन्ट्रॅक्ट जे आहे, वर्क कॉन्ट्रॅक्टमध्ये लेबर लागतात आणि मटेरियल लागतं. लेबर आणि मटेरियल दोन्ही लागतं. हे 2 सप्लाय आहेत. एक रेस्टॉरंट, ज्यामध्ये पण फूड बनवणारे व्यक्ती असतात, फूड सर्व करणारे व्यक्ती असतात, आणि ते फूड खाण्यासाठी जे व्यक्ती असतात त्यांना फर्निचर, AC, फॅन वगैरे सुविधा प्रोव्हाइड केल्या जातात. ओके, सप्लाय कसला आहे, प्रिन्सिपल सप्लाय कसला आहे, ॲक्च्युली बघाल तर तुम्ही फूडचं आहे ना. पण याच्यामध्ये फूडची किंमत जेवढी आहे त्याहून जास्त किंमत, मी म्हणाल की फूड किती रुपयाचे आहेत, पण ते बनवणं, ते सर्व करणं, त्याकरता AC, फॅन, फर्निचर हे देणं, ह्याच्यावर जास्त खर्च झालेला आहे. म्हणजे गुड्सपेक्षा डॉमिनंट सर्व्हिस आहे ना. पण सर्व्हिस टॅक्सवाले म्हणायचे की आम्हाला सर्व्हिस टॅक्स पाहिजे, आणि सप्लाय ते गुड्स आहे, ते गुड्स करता आलेत, ह्याच्यावर व्याट पण लागेल. सेम वर्क कॉन्ट्रॅक्टमध्ये पण पहिले सर्व्हिस टॅक्स पण लागत होता, आणि गुड्स त्यामध्ये आहेतच ना. कन्स्ट्रक्शन आहे, एक फ्लोअर बनवायचा आहे, जो बिल्डर असतो काय करतो, सब कॉन्ट्रॅक्ट करतो की आम्हाला तुम्ही एक स्लॅब टाकून द्या. मग स्लॅब टाकायला किती एरियामध्ये स्लॅब टाकायचा आहे, कशा प्रकारे स्लॅब टाकायचा आहे, किती मटेरियल लागेल, किती लेबर लागेल, ह्या त्यांच्या कॉन्ट्रॅक्टप्रमाणे त्याला त्याची अमाऊंट पे केली जाते. तो लेबर मटेरियल त्याचा वापरतो. आता ह्याला वर्क कॉन्ट्रॅक्ट म्हणतात. ह्याच्यामध्ये काय होईल, GSTच्या अगोदर गुड्सचा सप्लाय असल्यामुळे व्हॅट पण लागत होता आणि सर्व्हिस टॅक्स पण लागत होता. आता हे असं म्हणत आहेत की वर्क कॉन्ट्रॅक्ट आणि रेस्टॉरंट सर्व्हिस हे सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे. द फॉलोइंग कंपोजिट सप्लाईज शॅल बी ट्रीटेड ॲज सप्लाय ऑफ सर्व्हिस. आता काही डिस्प्यूट नाही आहे, कायदा एकच आहे, GST गुड्स अँड सर्व्हिसेस ॲक्ट एकच आहे. आता जो टॅक्स मिळणार आहे तो पूर्वी व्हॅट कोणाला मिळायचा, स्टेट गव्हर्नमेंटला, सर्व्हिस टॅक्स कोणाला मिळायचा, सेंट्रल गव्हर्नमेंटला. आता ते म्हणतात आम्ही आमचा टॅक्स वाटून घेणार आहोत तुमच्याकरता, टॅक्सपेअर पर्सन तुमच्याकरता. लक्षात घ्या, वर्क कॉन्ट्रॅक्ट यापुढे
हा कंपोजिट सप्लाय आहे ॲज पर डेफिनेशन. आणि कंपोजिट सप्लाय हा मी फॉलोइंग कंपोजिट सप्लाय शॅल बी ट्रीटेड ॲज सप्लाय ऑफ सर्व्हिसेस. हा सप्लाय ऑफ सर्व्हिसेसमध्ये येईल. हा सप्लाय ऑफ सर्व्हिसेस आहे. ओके. वर्क कॉन्ट्रॅक्ट डिफाईन केलं आहे क्लॉज 119 मध्ये. वर्क कॉन्ट्रॅक्ट मीन्स अ कॉन्ट्रॅक्ट फॉर बिल्डिंग, कंस्ट्रक्शन, फॅब्रिकेशन, completion, erection, installation, fitting out, improvement, modification, repair, maintenance, renovation or alteration or commissioning of any immovable property wherein transfer of property in goods, whether as goods or in some other form, is involved in the execution of such contract. वर्क कॉन्ट्रॅक्ट हे काय आहे? कंपोजिट सप्लाय. आणि वर्क कॉन्ट्रॅक्ट डिफाईन कुठे केलं आहे? क्लॉज 119 मध्ये. क्लिअर झालं की नाही? ओके. आणि दुसरं काय? एश्योरंट. सप्लाय बाय वे ऑफ और ॲज पार्ट ऑफ एनी सर्विस और इन एनी अदर मॅनर व्हॉट्सएवर ऑफ गुड्स बिंग फूडचा सप्लाय or any other article of human consumption or any drink. ड्रिंक म्हणजे ते अल्कोहोलिक लिकर फॉर ह्युमन कन्झम्पशन सोडून बाकीची ड्रिंक. कुठल्याही प्रकारचं फूड किंवा ड्रिंक हा सप्लाय कोण करतं? आयदर कॅटरर किंवा रेस्टॉरंट. हा जो सप्लाय आहे हा कंपोजिट सप्लाय आहे आणि हा सप्लाय ऑफ सर्व्हिस असेल. ओके. where such supply or service is for cash, deferred payment or other valuable consideration. खाली दिलं आहे कॅटरिंग, हॉटेल, रेस्टॉरंट, बार अँड रेस्टॉरंट. बारमध्ये जर का अदर दॅन वर म्हटलं आहे अल्कोहोलिक लिकर फॉर ह्युमन कन्झम्पशन, त्याच्यावरती वेगळा टॅक्स लागेल. ते सोडून बाकीवरती सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे आणि GST लागेल. ओके. कळलंय? मी प्रश्न विचारू. बारमध्ये GST लागतो की नाही? बारमध्ये GST लागेल की नाही? जी कॉस्ट आहे अल्कोहोलिक लिकर फॉर ह्युमन कन्झम्पशनची ती सोडून बाकीचे ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत ते लोक काय खातील, त्यांना सर्व्हिस दिलं जाईल, सर्व केलं जाईल, ह्या सगळ्यावरती GST लागेल. एक्सेप्ट काय दिलं आहे? अदर दॅन अल्कोहोलिक लिकर फॉर ह्युमन कन्झम्पशन, त्याच्यावरती स्टेट एक्साईज, स्टेट वॅट हे लागेल. कंपोजिट सप्लाय ह्या दोन गोष्टी आहेत. कसल्या? एक वर्क कॉन्ट्रॅक्ट आणि दुसरं कॅटरिंग, हॉटेल, रेस्टॉरंट, ह्याच्यामध्ये सप्लाय ऑफ सर्व्हिस येईल. ही दोन कंपोजिट कॉन्ट्रॅक्ट जे आहेत. द फॉलोइंग कंपोजिट सप्लाईज शॅल बी ट्रीटेड ॲज सप्लाय ऑफ सर्व्हिस. ज्यामध्ये गुड्स पण आहेत, सर्व्हिस आहेत, दोन्ही आहे, पण ते सप्लाय ऑफ सर्व्हिसमध्येच त्याची गिनती केली जाईल, त्याची गणना केली जाईल, ते कॅटेगराईज केले जातील. शेवटचा क्लॉज सप्लाय ऑफ गुड्स. द फॉलोइंग शॅल बी ट्रीटेड ॲज सप्लाय ऑफ गुड्स, नेमली सप्लाय ऑफ गुड्स बाय ॲन unincorporated association or body of persons to a member thereof for cash, deferred payment or other valuable consideration. Rotary Club supplies snacks and cold drink etc. to its member during its monthly meeting for a nominal payment is a supply of goods. Okay, supply of goods आहे. एका पेजवरती आपण समराईज केलेलं आहे. मी समराईज का करतो? अनेक मुद्दे असतात, अनेक पॉईंट असतात आणि त्यामध्ये मग कन्फ्युजन निर्माण होतं आणि तुमचं कॉन्सन्ट्रेशन मध्ये मध्ये ब्रेक होत राहतं. एखादी गोष्ट तुम्हाला एखादा शब्द तुम्हाला अडखळला किंवा त्या शब्दावरून तुम्हाला काहीतरी वेगळं आठवलं काय तुमचं माइंड थोडंफार डायव्हर्ट होतं मध्ये मध्ये. नॅचरल प्रोसेस आहे. मी काय टीका करत नाही की तुम्हाला दोष तुमचा दाखवत नाही. नॅचरल सगळ्यांच्या बाबतीमध्ये होतं.
मी पण ऐकत असो, वाचत असो, तेव्हा माझंही असं होतं, कुठला विषय असो. तर आपण इथे जेवढे मुद्दे बघितले तेवढे मांडलेले आहेत, जेवढे क्लॉज बघितले ते पण मांडलेले आहेत. ट्रान्सफर बघितलं तर ट्रान्सफरचा पहिला होता. त्यानंतर पुढे जाऊन लँड आणि बिल्डिंग बघितलं. पुढे जाऊन ट्रीटमेंट ऑर प्रोसेस बघितलं. त्याच्या पुढे ट्रान्सफर ऑफ बिझनेस असेट बघितलं. त्यामध्ये ABC 3 क्लॉज होते. सप्लाय ऑफ सर्व्हिस आता बघितलं आपण. यामध्ये किती क्लॉज आहेत? ABCDEF सप्लाय ऑफ सर्व्हिस. आणि मग सप्लाय ऑफ सर्व्हिस कंपोजिट सप्लाय वर्क कॉन्ट्रॅक्ट बघितलं आपण. पुढे सप्लाय ऑफ गुड्स, सप्लाय ऑफ AOP टू इट्स मेंबर. बस हे 7 क्लॉज बघितले. सप्लाय ऑफ सर्व्हिसमध्ये हे येणार. काय राहिले आता? राहिले का? ते राहिले. 7-1 झालं, 7-1A झालं, 7-2 झालं, 7-3. 7-3 मध्ये काय? 7-3 तुम्ही सांगू शकता. 7-3 तुम्ही सांगू शकता, वाजवून तुम्हाला समजू शकता. 7-3 काय? हां बस गव्हर्नमेंटने आपल्याला राईट ठेवले. गव्हर्नमेंट नोटिफाय करू शकतं की एखादं ट्रान्झॅक्शन आहे, ते नोटिफिकेशन सांगेल की हे सप्लाय ऑफ गुड्स आहे, हे सप्लाय ऑफ सर्व्हिस नाही आहे, हे सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे, हे सप्लाय ऑफ गुड्स नाही आहे, ते सांगू शकतात. त्यांनी क्लिअर केलं आपल्याला. शेड्यूल 2 मध्ये क्लिअर केलं आहे हे सप्लाय ऑफ गुड्स आहे, सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे, हे क्लिअर केलं आहे. पण तरी असं एखाद्या गुड्स किंवा सर्व्हिस जर का काही डिस्प्यूट निर्माण झालं तर बाय नोटिफिकेशन ते सांगतील की हे सप्लाय ऑफ गुड्स आहे, हे सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे. तसा डिस्प्यूट हे होता. आता आपण बघितलं वर्क कॉन्ट्रॅक्टमध्ये होता की सप्लाय ऑफ गुड्स पण आहे, सप्लाय ऑफ सर्व्हिस पण आहे. आता काय म्हणतात? सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे. असा एखादा डिस्प्युटेड एखाद्या ट्रान्झॅक्शन जर का समोर आलं की नाही गुड्स नाही सर्व्हिस आहे, असं काय झालं तर ते नोटिफिकेशनद्वारे सांगू शकतील. जेवढं शक्य होतं तेवढं त्यांनी ॲक्टमध्ये इनकॉर्पोरेट केलेलं आहे. तरी काय राहिलं असेल तर नोटिफिकेशनचा आपलं एक अस्त्र आहेच, ते काढून सांगायचं हे सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे, हे सप्लाय ऑफ गुड्स आहे. ओके. सप्लायवर GST लागणार. सेक्शन 9 मध्ये सांगितलं की सर्व प्रकारचे गुड्स आणि सर्व प्रकारचे सप्लाय, सर्व प्रकारचे सर्व्हिसेस आहेत याच्यावर काय लागेल? गुड्स आणि सर्व्हिसेस सप्लाय होईल याच्यावर GST लागेल. एक्सेप्ट काय सांगितलं? अल्कोहोलिक लिकर फॉर ह्युमन कन्झम्पशन आणि पेट्रोलियम प्रॉडक्ट सध्या बाहेर आहेत, पण GST काउन्सिल जर रिकमेंड करेल तर गव्हर्नमेंट ते GSTमध्ये आणेल. आता ह्या निर्णयामुळे काय, ह्या सेक्शनमुळे काय झालं? सप्लाय आयदर गुड्स आहे किंवा सर्व्हिसचं आहे, GST येणार आहे. त्याचे रेट नोटिफाय केले गव्हर्नमेंटनी. आता काही गुड्स हे टॅक्सेबल असतात आणि काही गुड्स एक्झेम्प्ट असतात. जर गव्हर्नमेंटला टॅक्स नको असेल तर गव्हर्नमेंट सेक्शन 11 प्रमाणे नोटिफिकेशन काढून काही गुड्स करमुक्त गुड्सच्या यादीमध्ये टाकतो. काही सर्व्हिसेस ह्या करमुक्त आहेत त्याची एक यादी बनवून त्यात नोटिफाय करतो. म्हणजे आपल्याकडे सप्लाय होतो तो आयदर गुड्सचा होतो किंवा सर्व्हिसचा होतो. मग त्याच्यामध्ये कन्फ्युजन निर्माण होऊ नये म्हणून आपल्याला सांगितलं सप्लाय म्हणजे काय. हे कुठे सांगितलं? 7-1 मध्ये. मग सप्लाय 2 प्रकारचा होतो, एक विदाउट कन्सिडरेशन आणि एक विथ कन्सिडरेशन. म्हणून मग आपण बघितलं 7-1 आणि 7-2 मध्ये काय? विथ कन्सिडरेशन. आणि 7-1C मध्ये काय? विदाउट कन्सिडरेशन. मग 7-1 प्रमाणे जो सप्लाय आहे तो सप्लाय गुड्सचा आहे का सर्व्हिसचा आहे हे आपल्याला 7-1 कॅपिटल ए मध्ये शेड्यूल 2 दिलं आहे. त्यात क्लासिफाय होतो सप्लाय गुड्सचा आहे का सप्लाय सर्व्हिसचा आहे. ओके. त्यात त्यांनी आपल्याला डिफाईन केलं की कुठल्या सप्लाय गुड्सचा आहे किंवा कुठल्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज या सप्लाय ऑफ गुड्स आहेत आणि कुठल्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज किंवा ट्रान्झॅक्शन ही सप्लाय ऑफ सर्व्हिस आहेत.
आणि सेक्शन 7(2) मध्ये काय आहे? नायदर सप्लाय ऑफ गुड्स नॉट सप्लाय ऑफ सर्व्हिसेस. हे कशामध्ये आहे? शेड्यूल 3 मध्ये. शेड्यूल 3 कुठनं येतं? सेक्शन 7 सबसेक्शन 2 मध्ये क्लॉज ए मध्ये शेड्यूल 3 येतं. त्यामध्ये 8 ॲक्टिव्हिटीज आहेत आणि क्लॉज बी मध्ये सबसेक्शन 2 मध्ये सेक्शन 7 मध्ये नोटिफाय करून ते काही ॲक्टिव्हिटीजना नायदर सप्लाय ऑफ गुड्स नॉट सप्लाय सर्व्हिसेस म्हणून डिक्लेअर करू शकतात. ओके, क्लिअर झालं? शेड्यूल 3 आपण पहिले बघितला होता. शेड्यूल 3 मध्ये 8 प्रकारच्या ह्या एंट्रीज आहेत. नोटिफिकेशनमध्ये काय दिलं आहे? एक नोटिफिकेशन 1 जुलै 2017च्या अगोदरची आहे. हे बघा, हे अगोदरचे. इथे काय सांगितलं? पंचायत किंवा म्युन्सिपाल्टी यांच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या नायदर सप्लाय ऑफ गुड्स नॉट सप्लाय ऑफ सर्व्हिसेस आहेत. आणि दुसरा एक नोटिफिकेशन त्यांनी कधी काढला? 30/9/2019ला. बरोबर आहे? काय त्यामध्ये लायसन्स फी असेल. कशाकरता दिली लायसन्स फी? लायसन्स फी किंवा ॲप्लिकेशन फी. ग्रँट ऑफ अल्कोहोलिक लिकर लायसन्स, दारू विक्रीचा परवाना. त्याकरता काही फी द्यायला लागते गव्हर्नमेंटला, स्टेट गव्हर्नमेंटला. ती GSTच्या स्कोपमध्ये येणार नाही. संपलं? ओके, काय बघितलं आपण? बघा आता इंक्लूड्समध्ये काय आहे? 7(1)A सप्लाय फॉर कन्सिडरेशन. 7(1)A मध्ये आहे इम्पोर्ट सर्व्हिस. 7(1)B मध्ये आहे आणि शेड्यूल 1 मध्ये 4 ट्रान्झॅक्शन्स आहेत विदाउट कन्सिडरेशन. हे सप्लाय इंक्लूडमध्ये येतं. जो सप्लाय आहे तो गुड्सचा आहे का सर्व्हिसेसचा आहे याचं क्लासिफिकेशन शेड्यूल 2 प्रमाणे होतं. निगेटिव्ह लिस्ट शेड्यूल 3 प्रमाणे. ओके, आणि 7(3) कशा करता आहे की गव्हर्नमेंटचे राईट्स आहे सांगण्याचा. सप्लाय ऑफ गुड्स आहे, सप्लाय ऑफ सर्व्हिस नाही आहे. सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे, सप्लाय ऑफ गुड्स नाही आहे. वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये आपण प्रेझेंट करतो. आपल्याला लक्षात ठेवण्याकरता अशा प्रकारचे आपण चार्ट बनवतो. बाकी काय नाही. मी काय म्हणाल तेच सांगताय वेगवेगळ्या प्रकारे दाखवून. एकच गोष्ट 3दा ऐकायला बघायला कंटाळा येतो, म्हणून मग वेगवेगळ्या प्रकारे दाखवली जाते जेणेकरून तुमच्या मेमरीत जावी. काही डेफिनेशन्स आहेत. ॲक्शनेबल क्लेम दिलं इकडे. आज मी विसरून जाणार म्हणून मी तुम्हाला एखादा व्हिडिओ लिंक पाठवतो यूट्यूबमधली की बघा ॲक्शनेबल क्लेमवरती एक 5 मिनिटात कोणतरी एक्सप्लेन केलं आहे, हे ऐका. किंवा मी तुम्हाला सांगितलं आणि तुम्हाला ते क्लिअर नाही झालं तर कदाचित पॉसिबल आहे की तुम्हाला कोणातरी व्हिडिओ बघून ते क्लिअर होईल. ॲक्शनेबल क्लेम काय आहे? गुड्समध्ये ॲक्शनेबल क्लेम हा गुड्स आहे. एकदा ऐकलं, 2दा ऐकलं, पण जे शब्द कधी ऐकलेलेच नसतात ते पटकन आपल्या पल्ले पडत नाहीत. मग ते ऐकून काय होतं, आपला माइंड त्याला समजून घ्यायला, त्याचा उपयोग कशा प्रकारे कुठे वापर केला तो याकरता सक्षम होतं. पण तुम्ही एकदा ऐकायला आणि लगेच तुम्हाला क्लिअर होईल असं कोणाच्या बाबतीत होत नाही. नवीन नवीन शब्द आहेत, त्या शब्दांमधून काहीतरी सांगितलं जातं आहे. नक्की त्यातनं काय सांगितलं जातं आहे, नक्की ते काय प्रक्रिया आहे, नक्की काय प्रोसिजर आहे हे समजायला थोडा वेळ लागतो. तेवढे पेशन्स आपल्याला ठेवायला लागतात. म्हणून मग एकच गोष्ट किंवा एकाच व्यक्तीला सहन करण्यापेक्षा तुम्ही ती डेफिनेशन यूट्यूबवरती ऐकाल 2-3 वेगवेगळ्या ऑथरकडनं तर क्लिअर होते. मनीची पण डेफिनेशन आहे. सिक्युरिटीजची डेफिनेशन आहे. टॅक्सेबल टेरिटरी, नॉन टॅक्सेबल टेरिटरी, इंडिया,
बघा आता इंडियाची पण डेफिनेशन आहे. लॉ कुठे ॲप्लिकेबल आहे? भारताकरता ॲप्लिकेबल आहे. आता इंडिया मीन्स काय येईल? आपल्या संविधानामध्ये दिलेलं आहे की टेरिटरी ऑफ इंडियामध्ये काय काय येईल. ॲज रेफर टू इन आर्टिकल 1 मध्ये डिफाईन केलं आहे ॲज पर कॉन्स्टिट्यूशन की इंडिया मीन्स काय. तर ते इंडिया मीन्स अ टेरिटरी ऑफ इंडिया ॲज रेफर टू इन आर्टिकल 1 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. इट्स टेरिटोरियल वॉटर्स सिप्ड. टेरिटोरियल वॉटर यामधलं पाणी पण जो आपला ज्याप्रमाणे डिफाईन केलं कॉन्स्टिट्यूशनमध्ये त्यामधलं पाणी, समुद्रतल, सबसॉईल, अंडरलाईन सच वॉटर्स, पाण्याखालचा जे काय भाग आहे तो पण येईल. खाली माती असते ना तो पण भाग येईल. कॉन्टिनेंटल शेल्फ. आता अशा प्रकारे इकडे बघा हे पाणी कोसळतं असं खाली, ह्याला म्हणतात कॉन्टिनेंटल शेल्फ. याच्यावरती वीज निर्मिती वगैरे होऊ शकते. कॉन्टिनेंटल शेल्फ. एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन. आता वेगवेगळे काय तेल विहिरीवर सापडतात तर त्याकरता किती एरियापर्यंतचा भाग, एखाद्या देशाची हद्द संपली, भूभाग संपला, पुढे समुद्र आहे, त्या समुद्रातला किती भाग त्यांनी त्यातलं काय मिनरल्स किंवा अशा प्रकारच्या वस्तू घेऊ शकतात, हे आंतरराष्ट्रीय करार आहेत. त्याप्रमाणे आपल्याकडे ही जी जेवढी जागा आहे याच्या पुढे इकॉनॉमिक झोन असतो, एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन और एनी अदर maritime zone as referred to in territorial waters, continental shelf, exclusive economic zone and other maritime zone act 1976 and the airspace above its territory. वरचा airspace, टेरिटोरियल वॉटर हे सगळं इंडियामध्ये येतं. एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन काय? an area of coastal water and sipped within a certain distance of a country's coastline to which the country claims exclusive right for fishing, drilling and other economic activities. कुठे तेल मिळतं ना समुद्राच्या खाली, तेलविहिरी असतात, मग त्याकरता त्यांना स्पेशल इकॉनॉमिक झोन एक एरिया असतो, तिथपर्यंत त्या कंट्रीचा हक्क असतो. तिकडे जाऊन ते माती काढू शकतात, ड्रिलिंग करू शकतात, मच्छीमारी करू शकतात, या ॲक्टिव्हिटीज करू शकतात. तेवढी बाउंड्री त्या देशाची मानली जाते, त्याला म्हणतात इकॉनॉमिक झोन, एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन. आपण काय न्यूज बघतो ना की दुसऱ्या देशांनी आपल्या इथल्या मच्छीमारांना पकडलं होतं, मग त्यांना सोडलं. मग आपल्या इथनं पण आपण काय श्रीलंकेच्या मच्छीमारांना पकडलेलं असतं ते आपण पण सोडतो, मग करार होतो, तुम्ही त्यांना सोडा आम्ही यांना सोडतो, ते आमच्या एरियामध्ये आले. समुद्राचा काही भाग जो आहे तो त्या देशाचा असतो आणि तिकडे ते अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करतात. मग तिकडे जर का बोटी असतील, तिकडे जर का मच्छीमारी होत असेल तर त्या बोटीवर तुम्ही काय सप्लाय करायला जाल तर गव्हर्नमेंटला GST पाहिजे. इंडियात तितक्या भागापर्यंत काय आहे लक्षात घ्या की एवढं काय महत्त्वाचं. तर तिकडे ज्या ॲक्टिव्हिटीज चालतात तिकडे कुठली रिपेअरिंग सर्व्हिस लागेल, तिथे काय गुड्सचा सप्लाय लागेल, कुठली सर्व्हिस लागेल, तिथपर्यंतच्या एरियापर्यंत इंडिया मीन्स इंडिया एवढा भाग आहे. ते फक्त भूभाग संपला का पुढे GST नाही असं नाही, सगळ्या एरियामध्ये GST द्यायला लागेल तेवढ्या एरियामध्ये. म्हणून इंडिया डिफाईन केलं आहे. टॅक्सेबल टेरिटरी काय? इंडिया. ॲक्ट लागू कुठे होतो? इंडियामध्ये. मग इंडिया कुठपर्यंत आहे? जेवढ्या भागाला इंडिया म्हटलं जाईल तेवढ्या भागात इंडियाचा GST ॲक्ट ॲप्लिकेबल होईल आणि मग तो टॅक्स कोणाला मिळेल? सेक्शन 9 आठवा IGST मधला की त्या पाण्यापासून जे युनियन टेरिटरी किंवा जे स्टेट जवळ आहे तो सप्लाय त्या स्टेटचा मानला जाईल किंवा त्या युनियन टेरिटरीचा मानला जाईल. म्हणजे GST त्यांना मिळेल, एक सेंटरला मिळेल आणि स्टेटला कुठला मिळेल की टेरिटरी वॉटरपासून जी जवळ आहे, ज्यांची बाउंड्री जवळ आहे त्यांना GST मिळेल. ओके. टेरिटोरियल वॉटर 12 नॉटिकल माइल आणि कंटिन्युअस झोन जो आहे हा 24 नॉटिकल माइल असतो. 1 नॉटिकल माइल इक्वल्स टू 1.85 किलोमीटर्स, 1.83
किलोमीटर म्हणजे 1 नॉटिकल माईल. तर याप्रमाणे इकडे हा जो कंटिन्युअस झोन आहे तो 24 नॉटिकल माईलपर्यंत 200 नॉटिकल माईल इथपर्यंत आपला एरिया एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन हा कुठपर्यंत आहे 200 नॉटिकल माईल. समजलं. आता आपला सेक्शन 7 संपला. तुम्हाला एखाद्या शब्दाचा जर का त्याचा गर्भित अर्थ आहे तो कळत नसेल, डीप मिनिंग कळत नसेल, तर मग एखादा सेंटेन्स तुम्हाला कळणार नाही. त्याकरता डेफिनेशन ॲक्टप्रमाणे त्याचा काय अर्थ आहे हे आपल्याला समजून घेऊन मग पुढे जायला लागतं, तर आपल्याला लॉ कळतो, तर ती प्रोविजन कळते. त्यामुळे डेफिनेशनला अत्यंतिक महत्त्व आहे. तुम्ही आता इंडिया मीन्स सर्च करा यूट्यूबला, तुम्हाला अनेक लोकांनी व्हिडिओ बनवून सापडतील. आपल्या वेळेच्या स्कोपप्रमाणे आपण काही गोष्टी मी टच करून सोडून देतो. मला वाटलं तर मी 3-3, 4-4 वेळा सांगतो, आणि जिकडे मला वाटतं जे सांगतो बघा हे आहे बघा तुम्ही, किंवा हे मी जे थोडंसं बोलतो आणि सोडून देतो. वेळेची मर्यादा आपल्याकडे, त्यामुळे काही गोष्टी मला स्किप करायला लागतात, काही इग्नोर करायला लागतात, काही वरच्यावर घ्यायला लागतात. सेक्शन 8 आहे कंपोजिट आणि मिक्स सप्लाय. आत्ता आपण डेफिनेशन बघितली ना कंपोजिट सप्लायची, बरोबर आहे. काही गुड्स असे आहेत की जे नॅचरली बंडल असतात, तर आपण कंपोजिट सप्लाय म्हणतो. पण काही गुड्स काही प्रसंगानुरूप एकत्र आणून मिक्स करून विकले जातात, ते नॅचरल बंडल नसतात, पण सप्लाय होतो. हा मिक्स सप्लाय. बघा आता टॅक्स लायबिलिटी कशी येईल. टॅक्स लायबिलिटी ऑन कंपोजिट and mixed supply. The tax liability on a composite or mixed supply shall be determined in the following manner. Namely, a composite supply comprising 2 or more supplies, one of which is a principal supply, shall be treated as a supply of such principal supply. आता आपण वरती बघितलं एक वर्क कॉन्ट्रॅक्ट आणि दुसरा रेस्टॉरंट सर्व्हिस. त्या व्यतिरिक्त जर दुसरा कुठला एकाहून अधिक गुड्स किंवा सर्व्हिसेस सप्लाय असेल, तर तुम्हाला सेक्शन 8 प्रमाणे ठरवायचं आहे की हा कंपोजिट सप्लाय काय आहे. सप्लाय ऑफ गुड्स आहे की सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे. सप्लाय ऑफ गुड्स आहे की सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे. कळलं. कंपोजिट सप्लाय कशाला म्हणतात की एक प्रिन्सिपल सप्लाय आणि इन कंजंक्शन विथ प्रिन्सिपल सप्लाय आणखीन एक किंवा जास्त सप्लाय करावे लागतात. मे बी गुड्सचे असतील किंवा सर्व्हिसचे असतील. कारण तुम्हाला जो सप्लाय करायचा आहे तो मे बी गुड्सचा असेल किंवा सर्व्हिसचा असेल. कंपोजिट सप्लाय कंप्राइजिंग 2 or more supplies, one of which is a principal supply, shall be treated as supply of such principal supply. म्हणजे सिमेंट कंपनी सिमेंट सप्लाय करते, तर त्याबरोबरच काय आहे, पॅकिंग आहे, ट्रान्सपोर्टेशन आहे, इन्शुरन्स आहे, तर तो कंपोजिट सप्लाय होईल. आणि तो सप्लाय सिमेंटचा मानला जाईल. तो सप्लाय सिमेंटचा असेल. ओके. कंपोजिट सप्लाय त्याने दिलं की हा सप्लाय सर्व्हिसचा आहे. पण आता तुम्हाला पुढे जाऊन हे बघायचं आहे की तो सप्लाय ज्यावेळेस मी इनवॉइसमध्ये रेकॉर्ड करेन, तेव्हा रेकॉर्ड मी कसा करेन. पहिले मी लिहिन वरती सिमेंट, रेट किती, क्वांटिटी किती टाकलं. समजा 1000 पॅकेट सिमेंट आहे, पर पॅकेट रेट काय मी टाकलं. त्याच्या खाली मी लिहिन पॅकिंग चार्जेस. आता पॅकिंगमध्ये तुम्ही काय वापरलं, लेबर वापरले पॅकिंग करणारे, मटेरियल वापरलं, पॅकिंग चार्जेस किती रुपये आहे, 5000. सिमेंट 2 लाखाचं आहे, पॅकिंग चार्जेस 5000. ट्रान्सपोर्टेशन किती आहे, ट्रान्सपोर्टेशन 20000. इन्शुरन्स 5000. आता हा सप्लाय जो आहे तुम्ही याला एचिशन काय टाकाल. सिमेंटचा रेट 28% आहे, सिमेंटचा एचिशन टाकाल. ट्रान्सपोर्ट असं 5% आहे, पण आता तुमचा सप्लाय ट्रान्सपोर्टचा आहे का, सप्लाय सिमेंटचा आहे. मग तो पॅकिंग, ट्रान्सपोर्ट, इन्शुरन्स हा सिमेंटचाच सप्लाय मानला जाईल आणि सगळी अमाऊंट सिमेंटच्या कॉस्टमध्ये ॲड होईल आणि GST 28% लागेल. सिमेंटला 28% रेट आहे.
प्रिन्सिपल सप्लाय सिमेंट आहे, त्या सप्लाय सिमेंटचाच होतोय, पण हा कंपोजिट सप्लाय एकाहून जास्त गुड्स किंवा सर्व्हिसेस द्यावे लागतात, नॅचरल बंडल आहेत. तुम्हाला काय सांगितलं जातं आहे, द टॅक्स लायबिलिटी ऑन अ कंपोजिट मिक्स सप्लाय. आता तुम्हाला एकदा कळलं की वर्क कॉन्ट्रॅक्ट किंवा रेस्टॉरंट सर्व्हिस नाही आहे, ती डिफाईन तिकडे केली आहे, ही सप्लाय सर्व्हिस आहे. बाकी तुमचं काय करणार तुम्ही, सप्लाय गुड्सचं आहे का सप्लाय सर्व्हिसचं आहे, का वेगवेगळे लिहाल की सिमेंट वेगळा HSN, ट्रान्सपोर्टेशन त्याचा HSN, असं नाही करतात. सिमेंटचाच सप्लाय, इन्शुरन्सचाच सप्लाय कशा करता होतो आहे, सिमेंटसाठी, मग तो सिमेंटचाच सप्लाय नॅचरल बंडल, आणि त्याला तोच रेट लागतो जो रेट प्रिन्सिपल सप्लायचा असतो. तुम्हाला नुकसान आहे, तुम्हाला नुकसान आहे. ट्रान्सपोर्टर 5% GST घेतो, हा 28% द्यायला लागेल. मग ट्रान्सपोर्ट रिसिपियंटने आपलं आपण बाहेरून अरेंज करावं, सप्लायरने अरेंज करून दिलं ते 28% लागेल, ट्रान्सपोर्ट चार्जेस वेगळे घेतले तर. पण रिसिपियंटला जर इनपुट टॅक्स क्रेडिट मिळणार असेल त्याला फरक पडत नाही, पण जर बिल्डरला रिस्ट्रिक्ट केलं इनपुट टॅक्स क्रेडिट मग त्याला फरक पडतो, मग त्यांनी बघायला पाहिजे. पण लॉ एवढंच सांगतो की प्रिन्सिपल सप्लाय जो आहे इन कंजंक्शन विथ प्रिन्सिपल सप्लाय, तुम्ही दुसरा सप्लाय काय देत असाल तर तो कंपोजिट सप्लाय आणि तो प्रिन्सिपल सप्लाय जो आहे त्याचाच सप्लाय आणि त्याचाच रेट त्याला लागेल, टॅक्स लायबिलिटी त्याचीच येईल. मिक्स सप्लाय comprising 2 or more supplies shall be treated as supply of that particular supply which attracts highest rate of tax. मिक्स सप्लाय, तुम्ही एक गुड्स किंवा सर्व्हिसेस एकत्र सप्लाय करताय, पण ते नॅचरल बंडल नाही आहे, ते नॅचरल बंडल नाही आहे, तर सप्लाय कसला आहे, त्यामध्ये ज्या गुड्सचा किंवा सर्व्हिसचा हायेस्ट रेट आहे तो रेट यायला लागेल. ओके, कंपोजिट सप्लाय मीन्स आपण जे अगोदर बघितलं तेच दिलं इकडे, ते एक्झाम्पल आहे वेअर गुड्स आर पॅक्ड अँड ट्रान्सपोर्टेड विथ इन्शुरन्स. द सप्लाय ऑफ गुड्स, पॅकिंग मटेरियल, ट्रान्सपोर्ट अँड इन्शुरन्स इज अ कंपोजिट सप्लाय अँड सप्लाय ऑफ गुड्स इज अ प्रिन्सिपल सप्लाय. आणि मिक्स सप्लायमध्ये बघा, मिक्स सप्लाय मीन्स 2 or more individual supplies of goods or services or any combination thereof made in conjunction with each other by a taxable person for a single price. प्राइस एकच आहे ना, सगळं मिळून एकच प्राइस आहे, मग GST कुठलं लावायचं. वेअर सच सप्लाय डज नॉट कॉन्ट्रीब्यूट कंपोजिट सप्लाय, हा तुमचा सप्लाय जो आहे जो कंपोजिट सप्लाय नाही आहे म्हणजे नॅचरल बंडल नाही आहे तर तो मिक्स सप्लाय. आणि एकदा का मिक्स सप्लाय आला का जो हायेस्ट रेट तो लावा, असं कुठे दिलं आहे, इकडे दिलं आहे. मिक्स सप्लाय कशाला म्हणावं आणि कंपोजिट सप्लाय कशाला म्हणावं हे तुम्हाला डिफाईन केलं आहे, एक्झाम्पल बघा मिक्स सप्लायचं, सप्लाय ऑफ पॅकिंग कन्सिस्टिंग ऑफ कॅन्ड फूड्स, स्वीट चॉकलेट, केक्स अँड ड्रायफ्रूट, एरेटेड ड्रिंक अँड फ्रूट ज्युसेस वेन सप्लाइड इन अ सिंगल प्राइस इज अ मिक्स सप्लाय. कारण हे नॅचरल बंडल नाही, हे वेगवेगळे सेपरेट सप्लाय केले असे इनव्हॉइसवर सेपरेट सप्लाय केले, मग तो मिक्स सप्लाय नाही. सगळे एकत्र पॅक केलं आणि सगळ्यांकडून एकच कॉस्ट लावली तर तो मिक्स सप्लाय. 4 पदार्थ वेगवेगळे दिले, वेगवेगळे लिस्ट केले इनव्हॉइसमध्ये, तर मग प्रत्येकाला वेगवेगळ्या HSN तिथे टाकायला लागेल आणि त्याची वेगवेगळी कॉस्ट येईल, त्याला GST रेट ॲज पर नोटिफिकेशन येईल. पण जर ते एकत्र पॅक केलं, सिंगल पॅक केलं, मी दिवाळी फराळ म्हणून सिंगल पॅक केलं, तसं क्रिसमस फूड म्हणून एकत्र पॅक केलं आणि त्यामध्ये त्याच्याकडे केक, ड्रिंक वगैरे असेल तर मग त्यामध्ये वेगवेगळे टॅक्सचे गुड्स असतील तर मग हायेस्ट रेट लागेल, तो मिक्स सप्लाय. सेपरेट काढले तर ना तो कंपोजिट सप्लाय ना मिक्स सप्लाय, मग तो इंडिव्हिज्युअल सप्लाय झाला. ठीक आहे. सेक्शन 8, जर तुम्हाला
क्लासिफाय करायचं आहे शेड्यूल 2 मध्ये सप्लाय ऑफ गुड्स आहे का सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे तिकडे सांगितलं आहे. पण ज्यावेळेस एका गुड्स बरोबर किंवा सर्व्हिस बरोबर दुसरे गुड्स किंवा सर्व्हिस ज्यावेळेस सप्लाय करायला लागतात तेव्हा आयदर तो कंपोजिट सप्लाय होतो किंवा तो मिक्स सप्लाय होतो. जर कंपोजिट सप्लाय होत असेल तर प्रिन्सिपल सप्लाय जो मुख्य सप्लाय आहे त्याचाच रेट बाकीच्या गुड्सला लागतो. आणि मिक्स सप्लाय जे वेगवेगळे विकता येईल ते वेगवेगळे विका, पण एकत्र विकलं तर हायएस्ट रेट ऑफ टॅक्स लागेल. आणि दोन कंपोजिट सप्लाय कुठले, एक वर्क कॉन्ट्रॅक्ट आणि दुसरं कॅटरिंग कॉन्ट्रॅक्ट किंवा फूड रेस्टॉरंट सर्व्हिस जे आहे हे सर्व्हिसमध्ये येतील. वर्क कॉन्ट्रॅक्ट हा कंपोजिट सप्लाय तो सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे आणि फूड पण सप्लाय ऑफ सर्व्हिस राहील. सप्लाय इथे आपला संपतो. सेक्शन 7 सेक्शन 8. आता सेक्शन 9 प्रमाणे तुम्हाला जेव्हा टॅक्सेबिलिटी येईल सप्लाय करताय तर जीएसटी द्यावा लागेल. तर एकदा तुम्ही रेग्युलर स्कीममध्ये द्या किंवा मग कंपोजिट स्कीममध्ये द्या. ओके. सेक्शन 9(1) मध्ये जे नोटिफाईड रेट आहेत तो जीएसटी कलेक्ट करायला लागेल आणि ॲज पर इनपुट टॅक्स क्रेडिट प्रोव्हिजनप्रमाणे तुम्हाला इनवर्ट सप्लायवरती इनपुट टॅक्स क्रेडिट घेता येईल. पण ह्याच्यामध्ये कॉम्प्लायन्सेस कॉस्ट वाढत असेल असं एखादा टॅक्सेबल पर्सनला वाटत असेल तर तो काय करेल, सेक्शन 10 प्रमाणे कंपोजिट स्कीम घेऊ शकतो. तर आपला पुढचा टॉपिक काय, कंपोजिट स्कीम. थांबूया इथे.